उकाड्यापासून सुटकेसाठी अनेकांचा आधार कूलर असतो। मात्र हाच कूलर तुमच्या जीवावर उठू शकतो। आम्ही असं का म्हणतोय पहा। कूलर उठतोय जीवावर। शॉक लागून आईसह 2 मुलांचा मृत्यू। कूलर वापरताय, खबरदारी घ्या। तुम्ही तुमच्या घरात कूलर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण थंडावा देणारा कूलर तुमच्या जीवावरही उठू शकतो। याचा प्रत्यय अमरावतीत समोर आलाय। अचलपूरच्या चमक बुद्रुक गावात कूलरच्या शॉकमुळे आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। सुमती कासदेकर कूलरमध्ये पाणी भरत असताना त्यांना अचानक शॉक लागला। या दुर्घटनेत 2 मुलांसह सुमती यांचा मृत्यू झालाय। नक्की काय घडलंय ते सुमतीचे पती लक्ष्मण कासदेकर यांनी सांगितलंय। फिर मैं घर में घुसा, जूता निकाला। एक लड़का है जो बोल नहीं सकता, उस लड़के को कहा मम्मी कहाँ है। उसने फिर इशारे से कहा कि अंदर है। फिर मैंने बोला चलो ठीक है। फिर मैंने गया अंदर, तो अंधेरा था रूम। फिर बैटरी लगाया और बैटरी लगाने के बाद वो यानी ऐसी पड़ी थी। फिर मैंने समझा ऐसा मजाक कर रहा होगा करके मैंने उसको हलाया तो मुझे शॉट लगा, करंट लगा। उसके बाद मैं फिर दौड़कर गया और अपना मेन स्विच ऑफ किया। या कासदेकर कुटुंबाला 6 मुलं होती, त्यापैकी 4 मुलं दुसऱ्या खोलीत असल्यानं सुदैवानं बचावली आहेत। दरम्यान कूलरमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं यापूर्वीही अनेक जणांचा मृत्यू झालाय। नागपूर जिल्ह्यातील फेगडमध्येही 9 वर्षीय उत्कर्ष सेलोटे या चिमुकल्याचा कूलरचा शॉक लागून मृत्यू झाला होता। त्यामुळे कूलरचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यायला हवी पाहूयात। कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी विजेचा प्लग काढा। कूलरला ओल्या हातानं किंवा पायानं स्पर्श करू नका। प्लग किंवा सॉकेटमध्ये स्पार्किंग होत असल्यास कूलर त्वरित दुरुस्त करा। सैल आणि कापलेली वायर कूलरला जोडण्यासाठी वापरू नका। या घटनेमुळे घरगुती विजेच्या उपकरणांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। विद्युत उपकरणांची वेळोवेळी तपासणी आणि देखभाल देखील महत्त्वाची आहे। हेच या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय। अमर घटारे, साम टीव्ही न्यूज, अमरावती।